रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. मात्र रायगडमधील उरणमध्ये याचा सगळ्यात मोठा धुरळा उडताना दिसतोय. प्रथम दर्शनी तिरंगी लढत होईल अशी मतदारांची अपेक्षा असतानाच उरणच्या निवडणुकीत अपक्ष महिला उमेदवार श्रीकन्याताई डाके यांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करून ही लढत तिरंगी नाही तर चौरंगी आहे याची साक्षच दिली आहे. त्यांना मिळणारा महिलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठांचा वाढता प्रतिसाद वाखाणण्याजोखा आहे. श्रीकन्याताई डाकी यांनी आपले पती समाजसेवक तेजसदादा डाकी यांच्यासह सासरे माजी सरपंच कैलास डाकी आणि समर्थक यांच्यासह प्रचाराचा धडाका उठवला आहे. श्रीकन्याताई डाकी यांच्या प्रचारार्थ पनवेलमधील करंजाडेमध्ये भव्य सभा पार पडली. यावेळी श्रीकन्याताई डाकी यांनी आपल्या समाजसेवेचं ऋण आपण फेडणार अशी ग्वाही मतदारांना दिली. आता जो आपला उरण तालुका मागासलेला आहे, खुटलेला आहे, हे पाहता मी आज 190 उरण मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. माझ्या समोर जे माझे विरोधी उमेदवार आहेत ते खूप बलाढ्य आहेत. त्याच्यापैकी एक जे उमेदवार आहेत ते आपल्या उरण तालुक्यातले नसून पनवेलमधून उरण विधानसभा लढवायला आलेले आहेत. मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही 10 वर्षे पनवेल महानगरपालिका सांभाळली, विरोधी पक्षनेते तेथे काम केलं, तिथल्या लोकांना, कामगारांना नोकरी धंदे दिले नसतील, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर तुम्ही लढला नसाल, म्हणून तुम्ही उरण तालुका मतदारसंघ निवडायला आलात का? एवढ्या वर्ष तुम्ही कुठे होतात? 1 महिना तुम्ही आता फिरायला लागलात उरण तालुक्यामध्ये, तुम्हाला उरण तालुका दिसायला लागला. आतापर्यंतच्या काही माजी आजी आमदारांच्या सभा झाल्यात, त्या सभेमध्ये काही नेते मंडळी सांगतात की आतापर्यंत आमची 4 वेळा आमची सत्ता होऊन गेली. मग 4 वेळा सत्ता म्हणजे तुम्ही किती 20 वर्ष तुम्ही जवळजवळ उरण तालुक्यात तुम्ही राज्य केलं ना. मग उरण तालुक्याचा विकास काय तुम्ही केलात? उरण तालुका भकासलेला आहे, तसाचे तसा आहे. आणि आता सुद्धा तुम्ही बोलता की आमची सत्ता येणार आहे. कशाला तुमची सत्ता? उरण तालुका माझा हा पूर्ण बिघडवायला का तुम्ही सेवा सुविधा उपलब्ध केल्या नाहीत उरण तालुक्यामध्ये? मी आता जी लढाई लढत आहे ती माझी एकटीची नसून आपणा सर्वांची, पूर्ण महिलांची आहे. हे उमेदवार फक्त आता 20 तारखेपर्यंत तुम्हाला 1000 रुपये देऊ, 500 रुपये देऊ करतील. यांच्या पैशांना भुलू नका. काय होणार आहे 500-1000 रुपयामध्ये? आपलं सांगा तुम्ही. 1 दिवस पुरतात का 2 दिवस पुरतात? पण हे उमेदवार बलाढ्य 5 वर्ष त्यांच्या झोळ्या भरण्याचा प्रयत्न करतात. आज मला माझ्या महिलांना जास्तीत जास्त करून सांगायचे आहे की आज मी जी लढाई लढत आहे ती तुमच्यावर होणाऱ्या अत्याचारावर थांबवण्यासाठी, तुम्हाला चांगले जॉब मिळवण्यासाठी, तुम्ही हक्काने माझ्या घरी येऊ शकता. मला एवढंच सांगायचं आहे की आतापर्यंत जी आम्ही समाजसेवा केली, आमच्याकडे पक्षपंथ काही नसताना जो कोणी आला त्याला आम्ही आमच्या परीने जे काही द्यायचं आहे ते दिलंय. त्याप्रमाणेच मला आता तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा हीच आहे की तुम्हाला ऐतिहासिक बदल जर घडवायचा असेल तर या लाडक्या बहिणीला भरघोस मताने विजयी कराल अशी माझी नम्र विनंती आहे. आणि हा जो अफजल खान आहे उरण तालुक्यामध्ये बसलेला, त्याचा नायनाट करूया सगळ्या भगिनींनी मिळून. मी तुमच्यासाठी झटणार आहे. मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि प्रेम हवा आहे. मात्र यावेळी सभा गाजवली ती तेजस डाके यांच्या खुमासदार भाषणानं. उरणसह पनवेलमधील प्रस्थापित नेत्यांची पोलखोल त्यांनी या भाषणात केली. प्रामाणिकपणाचं मोल मिळतंच असं म्हणत त्यांनी प्रामाणिक माणसांनाच निवडून आणण्याचं आवाहन जनतेला केलं. स्वतः आजारपणाशी झुंजत असताना देखील सभेत त्यांची तोफ अशी कडाडली की जमलेले श्रोते देखील मंत्रमुग्ध होऊन त्यांचं भाषण ऐकण्यात दंग होऊन गेले होते. आज या तिघांवर मी रोखठोक बोलतोय, यांची सर्व धुनीभानी काढतोय, परंतु या लोकांच्या मध्ये हिम्मत नाही माझ्याबद्दल चुकीचं बोलण्याची. कारण आम्ही पोटी भरलेली नाहीत, खोके भरलेले नाहीत, कुणाला फसवलं नाही, कुणाच्या जमिनी विकल्या नाहीत, कुणाचं डोंगर विकलेलं नाही. त्याच्यामुळे मी रोखठोक बोलतोय, रोखठोक भांडतोय. आज जर मी चुकीचा असतो तर या बालदीनी माझी काशी करायला वेळ लावली नसती. परंतु आम्ही सरळ मार्गाने, योग्य मार्गाने चालणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे या बिल्दीला तेजस डाकी घाबरत नाही. काल या बालदीचं सुद्धा मी भाषण ऐकलं. नुसता मिठू मिठू पिटू पिटू बोलत होता.
आदिवासींवर याला केलं, आदिवासी वाडीवर हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं. मी एवढं सांगतोय, जेवढं तू खोटं आणि रेटून बोलशील तेवढा तुझा भांडाफोड करेन. अरे सारसई सारख्या आदिवासी वाडीवर जा, तुझ्या नावाने शिव्या घालतात, शिव्या देतात. तुझा या जन्मात थोबाड बघायला नको, देवाकडे प्रार्थना करतात. आदिवासींची दुःख, त्यांच्या समस्या तुला काय करणार? विकास झाला, काय विकास झाला? 10 वर्षापूर्वी तू 15 लाखाच्या पजेरो गाडीत फिरायचास, आज 5 करोडच्या गाडीत फिरतोस. हा आदिवासींचा विकास नाही, हा तुझा विकास आहे. काल पुन्हा एक बढाई केली, कारण हा माणूस लाख आणि करोडच्या खाली येत नाही, हजारामध्ये याला जमत नाही. काल वल्गना केली, एअरपोर्ट झाल्यावर मी 1 लाख नोकऱ्या देतोय. अरे हे बोलताना लाज लज्जा वाटली पाहिजे तुम्हाला. आपण काय बोलतोय, काय करतोय, आपल्याशी काय होतोय. आज पंजाब कॉन्वेर असेल, अल्कार्गो असेल, द्रोणागिरी असेल, अनेक कंपन्या आहेत. कामगारांनी स्वतःची दिवाळी त्या कंपनीमध्ये घालवली, मुलाबाळांकडे दुर्लक्ष केलं, घरातलं कुठलं सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि या कंपन्या मोठ्या करण्यासाठी कामगारांनी अहोरात्र मेहनत केली, रक्त आटवलं. अशा कामगारांना कुठलीही नोटीस न देता 5-25 हजार रुपये देऊन त्या कामगारांना नोकरीवरून काढून टाकलं. उपाशी राहायची वेळ आली, मुलांना चांगल्या शाळेतून काढण्याची वेळ आली, खायचे वांदे झाले. अशा कामगारांसाठी एक राजा म्हणून कधी प्रजेला विचारलंस का की तुला कामावरून काढले, का काढलं, कुणी काढलं, चल त्याच्या लाच घालू म्हणून. आज हजारो उरणचे कामगार बेरोजगार झालेले आहेत. मला माहिती नाही ते ठेकेदार कोण आहे, जमीन फमील कोणी असतील. जर तुम्ही संधी दिलीत या सर्वांच्या कमरेत लाथा घालेन आणि तुम्हाला त्या कंपनीमध्ये जॉईन करून देईन. याच्या स्टेजवर आपल्या समाजाचा एक रुमाल टुमाल फिरतोय, त्याचंही काल भाषण ऐकलं मी. एवढा गोडवानी मिठू मिठू बोलते, काही उपाय नाही त्यांनी ठेवला. या रुमालाने समाजासाठी काहीच नाही केलं. दिबा पाटील साहेबांचं फक्त राजकारण केलं. दिबा पाटील साहेबांचं नाव घेऊन यांनी राजकारण केलं, स्वतःचं नाव पुढे नेण्याचं काम केलं. त्याला विचारा, उरण तालुक्यातल्या मुलांना, गणपती मंडळ असतील, नवरात्रोत्सव मंडळ असतील, शिवजयंत्यात, साई दिंड्यात कोणासाठी तुम्ही काय आर्थिक सहकार्य केलंस का? फक्त दिबा पाटील साहेबांच्या नावाचा उपयोग केला. आणि हा रुमाल आता मिठू 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 बोलायला लागलाय पोपटासारखा. आता तो सांगतोय आपल्या उरण विधानसभामध्ये अनेक समाजाची लोक राहतात. 100% आपल्या समाजामध्ये अनेक समाजाची लोक राहतात आणि गुणी गोविंदाने नांदतात सुद्धा. आपला आगरी समाज असा आहे की मोठ्या मनाचा आहे, मोठ्या दिलाचा आहे. आज आपला समाज 90 ते 95% असून सुद्धा या बालदीला आपण आमदार केलेला आहे. मी सर्व धर्म समभाव मानणारा आहे, परंतु या बालदीने ज्या पद्धतीने आपल्या समाजाची टिंगल टवाली मस्करी केलेली आहे त्याला माझा विरोध आहे. या माणसाने आमच्या समाजाचा एवढा फायदा उचललाय की आम्ही शब्दात बोलू शकत नाहीत. आणि हा सांगतोय रुमाल, त्याचं नाव घेऊन त्याला मोठं नाही करता. हा रुमाल पोपटासारखा पिट्टू 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 बोलणारा हा रुमाल सांगतोय दुसऱ्या समाजाच्या लोकांनी जर मतदान नाही केलं तर आपल्या समाजाचा होईल का? अरे हो न हो, परंतु आपल्या समाजाची टिंगल करणारा माणूस कशासाठी हवा? उद्या जर तुझी पोरं माझी पोरं मोठी झाली आणि त्याने जर विचारला डॅडी डॅडी 20 वर्ष 10 वर्ष हा जर आपल्या समाजावर अत्याचार करतोय, टिंगल करतोय, मग आपल्या समाजामध्ये कोणीच नाही का कर्तृत्वान? आज आपला समाज 90% आहे तरी सुद्धा हा का आपला बालदी प्रतिनिधित्व करतोय? आपल्या समाजामध्ये कोण नाही का? मग काय उत्तर देशील तुझ्या पोराला?
उगाच काहीतरी पॅकेज घ्यायचं आणि बिटू 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 बोलायचं. परंतु ह्याच बालदीच्या स्टेजवरून एक अतिशयाला बोलत होता, मराठ्यांनी किंवा मराठ्यांशी जे झालं नाही ते मारवाड्यांनी करून दिलं. आणि आपली मराठी समाजाची माणसं पाठीमागे राहून त्यांना टाळ्या वाजवतात आणि खिकी खिकी हसतात. अरे लाज वाटायला पाहिजे. माझ्यासारखा जर मराठी माणूस त्या स्टेजवर असता, पक्ष भिक्ष बघला नसता, त्याच्या कमरे जाऊन पहिली लाज घातली असती. ही तेजस डाकीची पॉवर आहे. आज तुमच्या समोर मराठी समाजाचा अपमान एक व्यक्ती करतोय, तुलना करतोय आणि तुम्ही खिकी खिकी हसता, टाळ्या मारता. लाज वाटायला पाहिजे. कुठल्या तुम्ही आणि मत मागायला जा लोकांसमोर. आज उरणमध्ये सतीश सुप्रिया चिट फंड, कामगारांचा प्रश्न, हे एकदम खतरनाक प्रश्न आहेत. जो कोणी आमदार असतो या प्रजेचा राजा असतोय आणि एखादी जर गोष्ट चुकीची घडत असेल तर राजाने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतोय. माझ्या उरणवासियांना मी सांगतोय सभेद्वारे, विशेष करून पूर्वागेतील लोकांना सांगतोय, काय जे काही सुप्रिया सतीश चिटफंड घडलं याला जबाबदार हा बालदीच आहे. ज्यावेळी हे चिटफंड घडत होतं, 1.5 महिन्यात 2 महिन्यात डबल पैसा टिबल पैसा, तेव्हा या बालदीला हे सर्व माहिती होतं. परंतु तुम्ही लोकांनी सोनं गहाण ठेवून, जमिनी गहाण ठेवून, लोकांच्याकडून हुसनी वारी करून, कर्ज काढून, बँकेतून लोन घेऊन या सतीशकडे पैसे गुंतवावे आणि हे गुंतवलेले पैसे तुमचे बुडावे, हा याचा हेतू होता. जेव्हा या व्यक्तीला वाटलं की तुम्ही आता पूर्ण पैसा याच्या स्कीम मध्ये गुंतवलेला आहात, या माणसाने सतीशला पकडलेला आहे. मी जबाबदारीने सांगतोय, या आजी आमदाराकडे सतीशचा पैसा आहे. जेव्हा त्याचे करते तुमच्या घरी पैसे घ्यायला येतील, पैसे वाटायला येतील, 2,000 3,000 5,000, तेव्हा त्यांना सुद्धा तुम्ही सांगा 2 मतं आहेत, 25 लाख 50 लाख 1 कोटी 2 कोटी, कारण यांनी पोती भरलेली आहेत. आपला पैसा या बालदीकडून वसूल करून घ्यायचा आहे. आज अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. सतीश सुप्रियाच्या मुलं, अनेक लोकांनी स्वप्न बघितलं होतं की डबल पैसा मिळाला तर मुलीचं लग्न करू, डबल पैसा मिळाला तर मुलांसाठी घर बांधू, कोणी स्वप्न बघितलं मुलासाठी गाडी घेईन, अशी अनेक स्वप्न रंगवली होती. पण या बालदीने त्या स्वप्नांचा वाटोळ केलेला आहे. त्यांनी त्याच्या सोयीप्रमाणे काम केलेलं आहे. मी भोईर बाबांना सुद्धा सांगतोय, जेव्हा हा चिटफंड घडला, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न या बालदीने केलेला होता. यांनीच अडकवण्याचा प्रयत्न केला मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांना, आणि त्यांना ज्या मॅटर मधून सोडवण्याचा सुद्धा यांनीच नाटक केलेलं आहे. त्याचा फायदा याला या निवडणुकीत होणार आहे. भोईर बाबांना वाटत असेल मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. बाबा लक्षात द्या, लक्ष ठेवा. अनेक शेका पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, या बालदीसाठी मतदानासाठी, त्याला जास्त मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या वेळीच्या सभेमध्ये सुद्धा मी जाहीर आवाहन केलं की भोईर बाबा तू 15-20 हजार मतांनी मागे आहेस. आता तुला आवाहन करत आहे की बघ, डोळे उघड, तुझ्या आविर्भावात वावरत आहेस. या बालदीने तुझ्या कार्यकर्त्यांना अगोदरच भूत लावून ठेवलेला आहे. परंतु महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हा जरी ब्लॅकमेलिंग करत असेल, तुमच्यावर प्रेशर टाकत असेल, याचं कुणीही काम करू नका. याला जसं जसं तुम्ही आमदार कराल याची पॉवर वाढेल. हा आपला समाज नष्ट नाबूद करून टाकेल, याची नोंद ठेवा, हा लक्षात ठेवा.
यांनी आपल्या समाजाचं अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे। आज आपल्या समाजाची माणसं हा घरात बसून आमदार होणार आहे, कारण आज आपल्या समाजाची माणसं याचा प्रचार करत आहेत, घरोघर फिरत आहेत, लोकांना पैसे वाटत आहेत। माझी त्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, एक वेळ फक्त याचं काम करू नका, याला आपण उरण विधानसभेच्या मैदानाच्या बाहेर टाकू, 4थ्या नंबरवर आणू, याला याच्या अवकाश दाखवूया। जरी कार्यकर्ते तुमच्याकडे पैसे वगैरे घेऊन येत असतील, पैसे घ्या, जे देतील ते घ्या, परंतु या बालदीला कुणी मतदान करू नका, कारण हा जो पैसा आहे हा आपला पैसा आहे, आपल्या घामाचा, आपल्या कष्टाचा, आपल्या मेहनतीचा पैसा आहे। आज करंजाडी वासियांना मी इथे जाहीर सभेच्या माध्यमातून भेटायला आलोय। येथील रहिवाशांना नक्कीच वाटलं असेल, हा तेजस डाकी कोण आहे, आपल्या शहरामध्ये का आला आहे, कशासाठी आला आहे। तर सर्व करंजाडी वासियांना सांगतोय, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही किंवा माझ्याकडे कुठलं पद नाही, मी एक सच्चा समाजसेवक आहे आणि गेली 10-12 वर्ष मी समाजसेवा करत आहे। माझ्या परीने, माझ्या ऐपतीनुसार जे काही माझ्याशी होत आहे ते मी प्रामाणिकपणे या जनतेसाठी करत आहे। अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, याला काही माहिती नाही, समस्या काय आमच्या आहेत, आम्हाला कुठला त्रास आहे, आमच्यावर कुठली संकट आहे, तेजस डाकीला माहिती नाही, मग हा करंजाडीमध्ये कसा आला। तर मी खरा बोलणारा माणूस आहे, नक्कीच आपल्या शहराचा आणि माझा कधी संबंध आलेला नाही, परंतु तुम्हाला ज्या काही समस्या भेडसावत आहेत, त्रास देत आहेत, सतावत आहेत, त्याची थोडीफार कल्पना मला आहे। म्हणून पहिल्यांदा करंजाडी वासियांना मी हात जोडायला आलोय, विनंती करायला आलोय की मी जरी नवा असेन, कुठल्या पक्षातला नसेन, परंतु जर तुम्ही संधी दिलीत तर त्या संधीचं सोनं करून करंजाडीचा विकास करणार आहे। काल अनेक पत्रकारांनी मला सांगितलं, उरणमध्ये जे पनवेलचं पार्सल आलेलं आहे त्याची जाहीर सभा झाली, तर मी त्या पत्रकारांना सांगितलं की ती जाहीर सभा कशी होती, जनतेने नाकारलेल्या नेत्यांची, पुढाऱ्यांची ती जाहीर सभा होती। सभा मी पाहत होतो, कारण आता समाजकारणातून राजकारणात आल्यामुळे कोण काय बोलतोय हेही बघणं, हेही लक्ष ठेवणं गरजेचं असतोय। जे कोणी पनवेलचे पार्सल आलेले आहेत त्यांनी पहिलाच मुद्दा उचलला, शौचालय। ज्यावेळी आम्ही समाजकारणातून राजकारणात आलो त्यावेळी न्यूज चॅनलवर मी सांगितलं होतं की हा जो बालदी विकासाच्या गप्पा करतोय, 50,000, 25,000, 35,000 कोटीच्या वार्ता करतोय, पहिले उरणमध्ये शौचालय बांध। मी सांगितलेला मुद्दा पहिला त्यांनी मुद्दा घेतला। अनेक सभेमध्ये समाजसेवक, खोटे समाजसेवक, ज्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही, असे समाजसेवक या पार्सलच्या सभेमध्ये बसले होते। राजा काका असतील, गोपू काका असतील, नुसतं मिठू 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 भाषण ठोकायला सुरुवात केली होती। ज्यावेळी आम्ही निवडणुकीमध्ये उतरलो तेव्हा या समाजसेवकांनी मला सांगितलं, मग ते राजा काका असतील किंवा गोपू काका असतील, यांनी सांगितलं की तेजस, तू जी समाजसेवा करतोस, तू जो काही डिसिजन घेतलेला आहेस त्याचा मला अभिमान वाटतोय, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुला काय मार्गदर्शन लागेल आम्ही करायला तयार आहोत। मी थँक्यू म्हटलं आणि मी म्हटलं, माझी आता सभा आहे, तुम्ही एक काम करा, राजा काका माझ्या सभेला या आणि लोकांना मला सांगण्यापेक्षा तुम्ही मार्गदर्शन करा। पण मी पॅकेज देणारा माणूस नाहीये, एक शब्द की मी पॅकेज देणारा माणूस नाही। राजा काका काही बोले ना चाफा बोले ना चाफा फुले ना, एक बनावट लोक समाजसेवक म्हणून आपल्या समोर मिरवत असतात। माझ्या मिसेसने मला सांगितलं की आज तुमची तब्येत ठीक नाही, मग
कसं भाषण कराल किंवा काय बोलाल? आज एवढे लबाड लांडगे सर्व एकत्र झालेले आहेत. जसा तो जेव्हा पार्सल उरणमध्ये घुसलाय, सर्व मधमाशासारखी त्या गुलाला चिकटायला लागलेले आहेत. माझ्या मिसेसने मला सांगितलं या लांडग्यांचा सामना तुम्ही कसा कराल. मी माझ्या मिसेसला कालही सांगलं, जेव्हा आपण खरे असतो, जेव्हा आपण प्रामाणिक असतो, इमानदार असतो, तेव्हा या लांडग्यांचा सामना बरोबर करता येतो. तेव्हा परमेश्वर आपल्या सोबत असतो. पनवेलच्या जनतेला माहिती आहे की हा जो म्हात्रे आहे याच्याशी पनवेलचा विकास होऊ शकत नाही. पनवेलची जनता सुशिक्षित आहे, परंतु उरणची सुद्धा जनता एज्युकेटेड आहे. पनवेलने जो नाकारलेला व्यक्ती आहे तो उरणची जनता कधीच एक्सेप्ट करून घेणार नाही. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.